रात्रीची अथांग शांतता आणि शांततेमधून तुम्ही तुमची गाडी एका घाटातून घेऊन जाता. स्पीकर मोठ्याने लावलेला आहे, पण अचानक स्पीकर बंद होतो आणि तुमच्या डोळ्यापुढे पूर्णतः अंधार. जेव्हा जाग येते तेव्हा तुमची गाडी एका झाडावर लटकत आहे. काय असेल तुमची प्रतिक्रिया किंवा काय कराल? तर मित्रांनो, अशीच एक रिअल स्टोरी या ठिकाणी मी सांगणार आहे. आणि जर तुम्हाला रिअल स्टोरी आवडत असतील, तुम्ही या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, जेणेकरून मला मोटिवेशन मिळतं आणि अशा रिअल स्टोरी मी तुमच्यापर्यंत घेऊन येत आहे. तर मित्रांनो, घाटामध्ये ड्रायव्हिंग करायला बऱ्याच लोकांना आवडतं, पण भारतामध्ये असे काही घाट आहेत जे की हॉन्टेड घाट म्हणजे भुताटकी घाट म्हणून ओळखले जातात. आणि त्यातील फेमस घाट एक आहे रत्नागिरी जिल्ह्यातील खशेडी घाट. होय, मी आज गोष्ट सांगणार आहे खशेडी घाट. ह्या खशेडी घाटामध्ये अनेक अशी भुताटकी घटना घडलेल्या आहेत आणि ज्या घडत आहेत. असं म्हटलं जातं या खशेडी घाटामध्ये जे ऍक्सिडेंट होतात त्यातील जवळपास 90% लोक हे मृत्यूमुखी पडतात. इतका भयानक घाट आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील डेड टर्न म्हणून या घाटाला ओळखलं जातं. अतिशय भुताटकी अशा पद्धतीचा घाट, अतिशय छोटा रस्ता, पण या ठिकाणाहून लोकांना जावं लागतं. पण जर अमावस्या रात्री तुम्ही गेला तर तुमच्या बाबतीत काही होऊ शकतं. हो, आज मी जी खरी घटना आहे ती खरी घटना सांगणार आहे. या ठिकाणी अमित आणि त्याच्या फॅमिलीतील 8 मेंबर हे सुट्टीसाठी त्याच्या गावी गेले होते. आता त्याच्या गावातून रत्नागिरी जाण्यासाठी त्याला घाट क्रॉस करावा लागत होता आणि त्या घाटाचं नाव खशेडी घाट. दिवसभर पूर्ण पॅकिंग केल्यानंतर रात्री 9 वाजता लोकल ड्रायव्हरला घेऊन या ठिकाणी टाटा समो जी गाडी आहे ती टाटा समो गाडी घेऊन हे अमित आणि त्याच्या फॅमिलीतील 8 मेंबर म्हणजे टोटल 10 मेंबर हे या ठिकाणी रत्नागिरीच्या दिशेने निघाले. रत्नागिरीच्या दिशेने जात असताना संध्याकाळचे 10:30 वाजले आणि त्यावेळी त्यांनी या खशेडी घाटामध्ये एंट्री केली. घाटामध्ये एंट्री केल्यावर रस्ता हा अतिशय छोटा आणि अमावस्येची रात्र असल्यामुळे पूर्णतः काळोख आणि त्याचबरोबर शुकशुकाट आणि भयानक वारं अशा पद्धतीची सिच्युएशन. यामध्ये मुख्यतः गाडीमध्ये मोठ्या प्रमाणात लहान मुलं असल्यामुळे हिंदी मूवीतील गाणी लावली होती आणि गाण्याच्या ठिलकावर सगळे घरातली नाचत गात या ठिकाणी टाटा समूहमधून जात होती. आणि अचानक असं झालं की त्या सर्वांच्या डोळ्यापुढे अंधार आला आणि त्या ठिकाणी सगळ्यांना असं वाटलं की आपल्या आजूबाजू कोणी नाही, आपण एकटाच या अंधारातून जात आहोत, कोणी नाही. आणि त्या ठिकाणी जेव्हा सगळ्यांना जाग आली तेव्हा त्यांनी बघितलं की त्यांची गाडी एका झाडावर लटकत आहे. टाटा समूह त्यामध्ये 10 लोक, सर्व लोक व्यवस्थित. परंतु नेमकं काय झालं? या ठिकाणी लोकांनी दंगा करायला चालू केला. अमितच्या घरातल्या लोकांनी दंगा करायला चालू करा, मोठमोठ्यानं ओरडायला चालू केलं. तोपर्यंत ड्रायव्हर म्हटला हालचाल करू नका, नाहीतर गाडी झाडावरून खाली पडेल आणि आपण त्या ठिकाणी जो खाली आहे त्या खाली पडू आणि आपला मृत्यू होईल. त्यामुळे फक्त या ठिकाणी ओरडाओरडी करू अशा पद्धतीने ठरलं आणि सर्व लोक मोठ्याने त्या ठिकाणी ओरडू लागले. जेव्हा ओरडू लागले तेव्हा आसपासचे लोक त्या ठिकाणी आले आणि त्यांनी बघितलं की घाटामध्ये एका झाडावर एक गाडी अडकलेली आहे आणि त्या गाडीमध्ये लोक दंगा करतात. त्यानंतर त्यांनी रेस्क्यू टीमला बोलवलं. रेस्क्यू टीम त्या ठिकाणी आली आणि त्यानंतर रेस्क्यू टीम एक करत जे 10 लोक आहेत म्हणजे अमितच्या घरातील 8 लोक, अमित आणि प्लस ड्रायव्हर, ह्या सगळ्यांना एक करून रेस्क्यू टीमने वर घेतलं. वर घेतल्यानंतर काय झालं असं लोक त्यांना विचारत होते. तेव्हा ते काय म्हटले की अचानक गाडी चालू असताना आमच्या गाडीमध्ये मोठ्या प्रमाणात साऊंड चालू होता आणि अचानक साऊंड बंद आणि सगळ्यांच्या डोळ्यापुढे अंधार येऊ लागला. काय झालं? तर तेवढ्यात शेजारी एक माणूस असणार तो बोलला की काल अमावस्या होती आणि त्यांना तो व्यक्ती दिसला असेल. आता तो व्यक्ती म्हटल्यावर सगळ्यांचे कान टवकारले
आणि सगळं त्या व्यक्तीकडे पाहू लागलं. सगळे विचारले कोण व्यक्ती कोण व्यक्ती. तर त्याने सांगितलं की 10 वर्षापूर्वी या ठिकाणी एक गुराखी आपली गुरं घेऊन चरण्यासाठी जात होता आणि अमावस्येच्या रात्री या ठिकाणी एका व्यक्तीनं या गोराख्याला त्या ठिकाणी उडवलं आणि त्याच वेळी जागेच त्या गोराख्याचा मृत्यू झाला. आणि गोराखी जेव्हा मेला, मरता मरता त्याने या ठिकाणी शाप दिला की अमावस्येच्या रात्री या ठिकाणी कोण येईल तर त्याला मीही सोडणार नाही. अशा प्रकारे त्याने त्या शाप दिला आणि त्या ठिकाणी मृत्यू पडला. ड्रायव्हरला जेव्हा विचारण्यात आलं तेव्हा ड्रायव्हरने पण हेच सांगितलं की मला एक गुराखी त्या ठिकाणी दिसला आणि गुराख्याला वाचवण्यासाठी मी त्या ठिकाणी गाडीचा थोडा टर्न घेतला आणि माझ्याही डोळ्यापुढे पूर्णतः अंधार झाला आणि त्या ठिकाणी गाडी सकाळीच मला जागला. अशा पद्धतीने त्या गुराख्याने ती गोष्ट सांगितली. तर मित्रांनो, अशा ठिकाणी भारतात असे अनेक घाट आहेत जे की हंटेड घाट, हॉरर घाट, भुताटकी घाट म्हणून ओळखले जातात आणि त्यामध्ये कंटिन्युअसली अशा गोष्टी घडत आहेत. त्यानंतर 15 दिवसानं पुन्हा त्या ठिकाणी एक ट्रक जात होता आणि तो ट्रक ड्रायव्हर अचानक त्या ठिकाणी गायब झाला. अशा प्रकारच्या विविध घटना या ठिकाणी खंबाटकी घाटामध्ये घडत असतात. त्यामुळे दिवसा काही प्रमाणात लोक त्या घाटातून जाये करतात, पण रात्रीच्या वेळी नाही. रात्रीच्या वेळी त्या घाटातून कोणीही जात नाही आणि मुख्यतः अमावस्येच्या दिवशी त्या घाटातून जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात टाळाटाळ केली जाते. तो मित्रांनो, अशा घाटात जर तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही त्याविषयी त्या घाटाची माहिती या ठिकाणी आम्हाला शेअर करा. त्याचबरोबर त्याच्यामागे काय हिस्ट्री आहे, नेमकं काय घडलं, अशा हिस्ट्री जर असेल तर तुम्ही या ठिकाणी मला शेअर करू शकता. मी ते या ठिकाणी नरेट करेन, तुम्हाला सांगेन. आणि अशा प्रकारच्या त्यामध्ये काही लोक म्हणतील की काही सांगतो काही, कारण काही गोष्टी मानाव्याच लागतील. कारण जगामध्ये ज्या पद्धतीने देव आहे त्याप्रमाणे भूतही आहे. जर देवाला लोक मानत असतील तर भूतालाही मानलं पाहिजे, कारण की ज्याप्रमाणे देव आहे त्याप्रमाणे राक्षस आहे आणि ह्या घटना होत राहतात. आणि तुम्ही जितकी काळजी कराल तेवढं चांगलं आहे. आणि अशा घाटातून जाणं मुख्यतः टाळणं जे आपल्या जीवाला धोका, आणि मुख्यतः अमावस्या पौर्णिमेच्या रात्री प्रवास टाळणे हा अतिशय उत्तम मार्ग आहे, जेणेकरून आपल्या जीवाचा धोका हा लांब. तर मित्रांनो, आजची जी स्टोरी तुम्हाला कशी वाटली, जर आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रालाही शेअर करा, जेणेकरून ज्याला अशा स्टोऱ्या आवडत असतील त्याच्यापर्यंत आपण ह्या स्टोऱ्या पोचवूया. धन्यवाद. तुमचा दिवस शुभ जाओ.